असं काय झालं होतं की कॉलेज सुटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आली होती एक खतरनाक स्माईल. आता ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गौऱ्याला फॉलो पण करून टाका. तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर गौऱ्या आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. झालं असं की सकाळी जेव्हा मी झोपेतून 4 वाजता उठलो तेव्हा रूममेटच्या बॅग मध्ये कपडे भरायचं काम सुरू होतं. आणि आज होता आमचा सेमिस्टरचा शेवटचा पेपर आणि याच्यानंतर लागणार होता डायरेक्ट 2 महिन्यासाठी सुट्ट्या. त्याच्यामुळे तेवढी धावपळ चालू होती. मग काय मी मस्त पैकी 120च्या स्पीडनं आंघोळ वगैरे करून घेतलं आणि आता म्हणलं जरासा अभ्यास करून घेऊ. जरी पेपर शेवटचा असला तरी पण बॅक लागू शकतोय. आणि मग स्टडी चालूच होता तेवढ्या त्याच्या भाऊने मस्त पैकी चहा बटरचं आयोजन केलं होतं. मग काय मस्त पैकी नाश्ता वगैरे करून आलो डायरेक्ट कॉलेज मध्ये. आणि आमचा तर खरा अभ्यास पेपर चालू व्हायच्या 10 मिनिटं आधी होत असतो. त्यामुळे चालता चालता पण मोबाईल मध्ये अभ्यास सुरूच होता. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता कारण आज होता शेवटचा पेपर. आणि शेवटी एका पारचा आमचा सेमिस्टर एंडचा शेवटचा पेपर पण आज संपला होता. तुला कागदात गेला पेपर कसा गेला? मला मी आज एक सुद्धा कॉपी काढलेली नाही? लिहिलेला मी कॉपी झाली का? पुढे सुद्धा नाही. आणि शेवटचा पेपर संपला त्याच्यामुळे आज सगळेजण मोकार खुश होते कारण आता डायरेक्ट 2 महिने कॉलेजला सुट्ट्या होत्या. त्याच्यामुळे एकदम खतरनाक विषय होता भाऊ. का या कपारचा कॉलेजला टाटा बाय बाय करून मी निघालो डायरेक्ट रूम वरती. रूम वरतून बॅग वगैरे घेऊन जायचं होतं सगळं घरी. काय उचलल्या बॅगा निघलो रूमच्या दारी. काय रूमला पण या कपारचा टाटा बाय बाय करून घेतला. आणि आता मी मित्रासोबत जातो डायरेक्ट घरी. तोपर्यंत तुम्ही अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटूया परत अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.